आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी P3Y शक्ती से काम बने जो परमजी और डॉक्टर अजित की बात माने. तर आपला सर्वांचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. मराठी क्लास जो असतो प्रत्येक मंगळवारी रात्री 9 वाजता. तर हा क्लास जेही व्यक्ती अटेंड करणार त्या व्यक्तींना परमजीची शक्ती मिळणार, घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढणार, त्यांची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार. तर सुरुवात करूया आपण आजच्या ह्या क्लासची. तर P3Y म्हणजे पहिला पी म्हणजे परमजी. तर परमजी दृश्य आणि अदृश्य दोघा स्वरूपमध्ये आहे. पण जसं डॉक्टर अजित सांगता की परमजी कोण आहे किंवा P3Y शक्ती काय आहे त्याची जाणीव करण्यासाठी P3Y शक्ती आधी तुम्ही स्वतः घ्या, त्याचा एक्सपिरियन्स करा, 10 स्वतःची इच्छा पूर्ण करा, जेणेकरता तुम्हाला त्यांच्या साकार स्वरूपचे दर्शन करायची तुमच्यामध्ये पात्रता येईल. आणि त्यानंतर ध्यान क्लास अटेंड केल्याने किंवा कन्सिस्टन्सी ठेवल्याने तुम्हाला नक्कीच, जर तुम्हाला रुची असेल की परमजी काय आहे किंवा P3Y शक्ती काय आहे ते जाणीव करायची आहे, तर तेही त्याचे उत्तरही तुम्हाला त्या क्लासमध्ये मिळेल, ध्यान क्लासमध्ये. तर आता आपण ह्या क्लासमध्ये परमजीची जी शक्ती आहे त्याचं आवाहन करू आणि परमजीचं मानसिक पूजन करू. त्वमेव माताचा श्लोक बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बोला, हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. ह्या आठवड्याचे सगळे दिवस माझे चांगले जाओ असं करा, माझा बुद्धी विकास करा. तर हे झाली आपलं मानसिक पूजन. पूजन काही प्रकारचे होऊ शकतात, पण डॉक्टर अजित जसं म्हणतात की हे मानसिक पूजन जेणेकरता आपण आपलं समर्पण जे आहे मनाने आपण त्यांचं पूजन करतो. तर हे P3Y जी शक्ती आहे ना, ते खूप आधी काळापासून ही शक्ती चालत आलेली आहे. तर ह्या शक्ती चे जे टीचर्स आहेत ते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाच्या अंतर्गत मध्ये P3Y शक्ती शिकवल्या जातात. आणि जसं मी सांगितलं की P3Y THF जसं आपले महाराष्ट्राचे चॅनल आहे, तसे भदोदी, हिमाचली, बंगाली, त्यानंतर ओडिसी, तामिळ, ह्या सगळ्या इंग्लिश, ब्रिटिश इंग्लिश, आफ्रिकन इंग्लिश, ह्या सगळेच भाषांमध्ये क्लास पण घेतले जातात. ते सब क्लासेस आहेत, ब्रांच क्लासेस आहेत. पण त्या तसंच P3Y चे वेगवेगळे गुरु पण आहेत की जे P3Y शक्ती शिकवत आहेत. तर तुमचे आणि माझे जे टीचर आहेत, जे गुरु आहे, त्यांचं नाव आहे डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS DGO लॅप्रोस्कोपिस्ट आहे. ते परमजी सोबत 1980 पासून सोबत राहिलेले आहेत आणि परमजी सोबत राहून काही आशीर्वाद आणि शक्ती त्यांनी प्राप्त केलेली आहे. पण जसं मी सांगितलं की त्यांनी शक्ती आणि आशीर्वाद प्राप्त केलेले आहे, पण जोपर्यंत ते आपल्याला कळत नाही किंवा आपण त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणूनच डॉक्टर अजित जेही काही प्रॉब्लेम्स आले किंवा तुम्हाला काही गायडन्स हवं आहे तर डॉक्टरजीची अपॉइंटमेंट घेऊ तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात. जर तुमचं कॉन्टॅक्ट झालं नाही किंवा तुमची अपॉइंटमेंट झाली नाही तर तुम्ही मला किंवा बाकीची इतर सेवकांना पण कॉन्टॅक्ट करू शकतात. किंवा डॉक्टर अजित आम्हाला सांगतात आणि आम्ही तुम्हाला ते ट्रान्सफर करतो की जेणेकरता तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तर असे डॉक्टर अजित जे 24 तास
एंगेज असतात P3Y शक्ती सांगण्यामध्ये आणि आपल्याला शिकवण्यामध्ये. तर त्यांच्याकडे हिलिंग पॉवर पण आहे. तर जेही रोग तकलीफ बिमारी मध्ये जुजत आहेत, जे त्रास मध्ये आहेत, त्यांच्यावर जर हिलिंग पॉवरचा प्रयोग झाला तर त्या व्यक्तींना नक्कीच आराम मिळेल. पण त्या तकलीफ मधून ते 100% बाहेर निघू शकतात केव्हा, जेव्हा ते डॉक्टरजीची आज्ञाचं पालन करतील तेव्हा. तर इतके छान, चांगले, निष्पक्ष आणि खूप निस्वार्थ भावाचे आपले हे डॉक्टर अजित आहे, की जे आपल्या सेवासाठी अवेलेबल आहे. तर असे तुमच्या आयुष्यामध्ये जेही गुरु असतील ते आणि डॉक्टर अजित यांचा आपण गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून मानसिक पूजन करूया. बोलूया, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली गुरुवंदना. पुढे तर P3Y शक्ती आणि परमजी हे दोन वेगवेगळे नाहीये, हे दोघी एकच आहे. P3Y म्हणजे परमजी, परमजी म्हणजे P3Y शक्ती. तर P3Y शक्ती जे प्रणेता म्हणजे परमजी. तर आपल्या आयुष्यामध्ये जेव्हाही आपल्याला पुढे जायचं आहे, काही अचीव करायचं आहे, आपला विजन किंवा गोल पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तेव्हा जेही अडथळे येतात त्याला पार करण्याची शक्ती देणारे आणि आपली इच्छा कमी वेळेत, कमी मेहनत मध्ये आणि कमी खर्च मध्ये जे शक्ती आपल्यासाठी काम करते आणि आपलं काम बनवते, त्याचं नाव आहे P3Y. तर ही जी शक्ती आहे ते प्रत्येकाला करते असं नाहीये. जे व्यक्ती प्रामाणिक आहे, जो व्यक्ती मेहनती आहे आणि जे व्यक्ती बुद्धिमान आहे, ह्या 3 व्यक्तींना P3Y शक्ती कळते पण आणि तो त्याच दिवसापासून जुळून पण जातो आणि लगेच करायची सुरुवात पण करतो. तर हे कुठलाही देवी देवता संत गुरु महाराज वगैरे नाहीये, कुठलाही धर्माशी पण घेणं देणं नाहीये. हे एक प्युअर शक्ती आहे. जसं की एक विहिरी आहे, पाण्याची विहिरी, तर आपल्याला किती पाणी विहिरीमध्ये तर किती गॅलियन किती लिटर्स पाणी त्याच्यामध्ये आहे, पण आपल्याला किती पाणी घ्यायचं आहे ते पाणी आपण त्याच्यामधनं घेऊ शकतो. आणि तुमची कॅपॅसिटी किती आहे, तुमच्यामध्ये किती ते पात्रता आहे की मला किती पाणी घ्यायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही घेणार. बस तसंच P3Y शक्ती हा एक मोठा कुवा आहे. तर तुमच्याकडे किती घ्यायची किती शक्ती आहे, किती पात्रता आहे, त्याप्रमाणे तुम्ही हे P3Y शक्ती घेऊ शकतात आणि आपली कुठलीही सुखदायी आणि लाभदायी इच्छा पूर्ण करू शकतात. तर ही शक्ती इतकी इतकी वैदिक आणि शुद्ध शक्ती आहे की ह्याचे काही नियम पण आहे. तर नियम म्हणजे काय, की आलसी की कोई इच्छा पुरी नहीं होगी. तर आलसी म्हणजे जे मुलगा आहे तर शाळेमध्ये जातो आहे, अभ्यास करत नाहीये, पण त्याला टॉप पण करायचं आहे. आताच परमजीचं वाक्य पण होतं की आत्ताच्या काळाचा मनुष्याची विडंबना आहे की त्याला आयुष्यामध्ये म्हणजे टॉप पण करायचं आहे, पण त्याला परीक्षामध्ये पण बसायचं नाहीये. तर हे विडंबना आहे. जोपर्यंत तुम्ही बसणार नाही, मेहनत करणार नाही, तोपर्यंत तुम्ही अचीव कसं करणार आहात, हे परमजीचं स्वतःचं वाक्य आहे. म्हणूनच जो व्यक्ती मेहनती आहे, फिर भी उसका काम ना बने, उसके लिए मैं हूं, हे वाक्य परमजीचं आहे. म्हणून आपण आपल्या कार्यामध्ये आपली मेहनतीमध्ये कुठेही कमी करायची नाही. बाकीचं सगळं काम परमजी करतील. तर जसं तुम्ही कुठेतरी जॉब करत आहात, तिथे टार्गेट आहे किंवा काही काम करायचं आहे, जे तुम्हाला अचीव करायचे आहे, संपवायचे आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्ही मेहनत करा. त्याचे रिझल्ट देणे, त्याच्यामध्ये बेस्ट देणे, एफिशियंट देणे, हे सगळं काम परमजीची शक्ती करते. तर जेही व्यक्ती आता प्रोफेशनल मध्ये आहेत किंवा घरगुती आहे, त्यांनी स्वतः अनुभव केला असेल की ते आधी जेव्हा P3Y करत नव्हते आणि आता P3Y करतायत, त्याच्यामध्ये त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये किती अंतर किंवा फरक पडला आहे. तर हे P3Y शक्तीच्या जितका आपण प्रयोग करू तितकं आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ. आणि इतकी सोपी क्रिया आहे की ह्याच्यामध्ये कुठलेही जप तप उपवास करायची गरज नाही. आणि ही शक्ती इतकी बुद्धिशाळी आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही कष्ट नाही, कुठलाही नष्ट नाही आणि ठगेती तर नाहीच नाही. कष्ट म्हणजे जसं मी सांगितलं, जप तप उपवास करायचे नाहीये. नष्ट म्हणजे की कुठल्याही पदार्थाचा की कुठल्याही वस्तूंचा इथे व्यय
नाहीये आणि ठगेती नाहीच नाहीये. हा तुमचा अनुभव तुमच्या प्रमाण आहे की हा मी 1 ते 11 वाक्य बोललो तर माझी इच्छा पूर्ण झाली का, मनाला शांती भेटली का, आनंदाचा अनुभव झाला का, माझी मोठी इच्छा पूर्ण झाली का, माझ्या मुलांचं चांगलं करिअर झालं का, हे सगळं एक्सपिरियन्सवर आहे. युअर एक्सपिरियन्स विल बी द प्रूफ. तर हे एक्सपिरियन्स करता करता आपल्याला हे नोट करायचे आहे की येस पृथ्वीवर शक्तीने काम बनतात. पण 10 पेक्षा जास्त इच्छा पूर्ण झाली की आपल्या मनाला आणि डोक्याला तटस्थ ठेवायचं आहे आणि सांगायचं आहे की ही पृथ्वीवाई शक्ती अशी शक्ती आहे की जे पूर्ण विश्वामध्ये नाहीये आणि माझी कुठलीही इच्छा पूर्ण करू शकते. पण ती इच्छा माझ्या लाभमध्ये असायला पाहिजे आणि दुसऱ्यांना कोणाला पण अवघड रूप मध्ये नको व्हायला, म्हणजे दुसऱ्यांचे नुकसान नको करायला. तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार. तर ह्याच्यासाठी आपण चांगले व्यक्ती होऊ, मन शांत हो, टेन्शन डिप्रेशन न येऊ, आपलं मन आपल्या काबूमध्ये राहो. त्यासाठी करूया आपण परमश्वास. परमश्वास ही क्रिया अति दिव्य क्रिया आहे. एक व्यक्ती मागच्या वेळी गुरुवारच्या क्लासमध्ये पण आले होते आणि त्यांनी अनुभव सांगितला की ते व्यक्ती इतके डिप्रेस होते की त्यांना सुसाईड करावं असं वाटत होतं, त्यांना जगायचं नव्हतं. ते तर त्यांनी डॉक्टरजींनी सांगितलं की ठीक आहे, तास मध्ये तुम्ही हे परमश्वासची क्रिया करा. तर त्यांनी फक्त 15 दिवस परमश्वास केले. आता म्हणतात मला जीवन जगण्यासारखं वाटतंय, मला खूप आतूनच आनंदाचा अनुभव होतोय. तर हे फक्त परमश्वास आणि डॉक्टरजीच्या आज्ञेचं पालन हेच केलं, त्याच्यामधून त्या माणसाचे विचार बदलले, तो डिप्रेशन मधून बाहेर यायची सुरुवात झाली. मी हे नाही म्हणत की त्याचं डिप्रेशन गेलं, पण ओव्हर अँड नाईट काही गोष्टी एकदम चेंज होतात असं होत नाही. वस्तू होते, हळूहळू होते. तर त्या व्यक्तीला खूप छान वाटायला लागलं आणि आतापर्यंत तो त्या गोष्टीला फॉलो करत आहे, जे डॉक्टरने सांगितलं त्याप्रमाणे तो करत आहे. तर त्याचे टेन्शन डिप्रेशन खूप कमी झालं आहे आणि आयुष्यात एकदम आनंदित जीवन जगतोय. तर तसंच हे परमश्वासची क्रिया खूप दिव्य क्रिया आहे. तर आपल्याला सगळ्यांना येतच आहे. जे नवीन ऑनलाईन पण जे लोक नवीन बघत आहेत आणि आता अवेलेबल आहे ते पण शिकून घ्या. श्वास घ्यायचा आहे तोंडानी, लांब श्वास घ्यायचा, छातीत भरायचा आहे आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. बाहेर काढताना आवाज करायचा नाहीये. मी तुम्हाला एक परमश्वास करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या. हे आहे एक परमश्वास. ही एक नॉर्मल क्रिया आहे, पण हे नॉर्मल क्रिया दिव्य क्रिया होते परमजीचा हा वाक्य बोलण्याने. तर P3Y मध्ये खूप कमी गोष्ट आहे की जे क्लासच्या संक्षिप्त मध्ये मी तुम्हाला सांगणार. हे 1 ते 11 वाक्य दिव्य वाक्य आहे. हे कुठलाही श्लोक मंत्र नाहीये. जप केलं तर त्याचा काहीच फायदा होणार नाही, पण काही उद्देशाने केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल. तर आता आपण परमश्वास करणार आहोत, त्याच्यासाठी 6वा 7वा 8वा आणि 9वा वाक्य बोलायचं आहे. बोलूया. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. सरळ ताट बसायचं आहे आणि मागायचं आहे, परमजी ह्या परमश्वासची क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. टेन्शन, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग हे दूर करा. मी पॉझिटिव्ह आणि आनंदित राहू. माझं मन पॉझिटिव्ह राहू. मला कुठलाही रोग तकलीफ बिमारी परेशान न करे. मला मानसिक शांती द्या. आता 10 लांब परमश्वास.
तर 10 म्हणजे बस. तर हे 10 परमश्वास जिथे वातावरण क्लीन आहे आणि जेव्हाही तुमचं मन विचलित झालेलं आहे, नेगेटिव्ह विचार येत आहे, त्यांना लांब ठेवण्यासाठी, दूर ठेवण्यासाठी हे परमश्वास तुम्ही रेग्युलर घेऊ शकतात. तर जितके पॉझिटिव्ह आपण आपला लाईफ प्रत्यय राहू, आपला विजन प्रत्यय राहू, आपला अवतीभोवतीसाठी राहू, तितकंच आयुष्यामध्ये चांगलं घडतं. मन जेव्हा शांत असतं, डोकं जेव्हा शांत असतं, तेव्हा आपण प्रॉपर चांगले आणि करेक्ट निर्णय घेतो. तर आता डॉक्टरजीच्या सांगण्याप्रमाणे आताची जी आपली परिस्थिती आहे ती आपले निर्णयावर आधारित आहे. जसं आपण आधी भूतकाळामध्ये जेही चुकीचे निर्णय घेतले आहे त्यामुळे आपल्याकडे दुःख आहे आणि जे खरे आणि करेक्ट निर्णय घेतले आहेत त्यासाठी आपल्याला सुख आहे. पण ह्या गोष्टीमध्ये पण काही गोष्ट नशीब आणि प्रारब्धावर पण असतात. तर डॉक्टरजी म्हणतात की जो व्यक्ती P3Y शक्ती प्रॉपर घेतो आणि प्रॉपरली काम करतो, प्रचार करतो, परमयोग नियमित करतो, त्या व्यक्तीला कुठलीही तकलीफचा एहसासच होत नाही. त्यांना तो त्रासच जाणवत नाही. तो जे पण विघ्न येतं ते एकदम स्मूथली तो पार करून जातो. म्हणजे लोकांना असं असं आश्चर्य वाटतं, की अरे इतकं मोठं संकट आपल्यावर आलं असतं तर आपण तर हलून गेलो असतो. ह्या व्यक्तीने कसं पार केलं? तर या P3Y शक्तीने हे सगळं शक्य आहे. तर जे नवीन व्यक्ती आता ऑनलाईन अटेंड करत आहेत आणि जे आता इथे क्लासमध्ये जुडलेले आहेत, त्यांनी सगळ्यांनी लक्ष ठेवायचं, की आपण आता हे स्टेप बाय स्टेप वरती जाण्याची सीडीमध्ये आहोत. तर आपण आता जे करत आहोत तर ते आपण एक शिकलेलो आहोत. त्यानंतरची दुसरी मला 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 इतकंच पाहिजे, मी इतकं संतुष्ट आहे. ते तुमची मर्जी आहे. ते मला बस इतकं पाहिजे, आता मी इथेच थांबणार. पण आयुष्यामध्ये पुढे जे व्यक्ती वाढायचा आणि जायचा विचार करतो, तो व्यक्ती जास्त बुद्धिमान आहे. तर म्हणूनच मी सुखी झाले म्हणून मी दुसऱ्यांना पण सुखी करेल, ह्याची धम्मक पण असायला पाहिजे. आणि हेच गोष्ट आपण डॉक्टर अजितकडनं शिकायला पाहिजे. तर मी परमयोग केला, परमश्वास केलं, मला शांतीचा अनुभव झाला. मग दुसरं कोणीतरी विचलित आहे तर त्यांना का नाही सांगावं, की भाई ह्या शक्तीने खूप काम होतात किंवा मनाला शांती भेटते. तर हे काम आपलं आहे. तर जेही व्यक्ती प्रचार करतो त्या व्यक्तीला खूप 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 लाभ होतात. तर डॉक्टर अजित जे आपल्याला प्रत्येक वेळा पाणी सिद्ध करून देतात, तर आज पण ते पाणी सिद्ध करून देणार आहेत. आणि डॉक्टर अजित गेलेले आहे आता प्रचार यात्राला भदोदला. तर डॉक्टर आपण खूप लकी आहोत. ते ऍटलिस्ट ते आपला अवतीभोवती आहे, आपण त्यांच्यासोबत रिचेबल आहोत. नाहीतर डॉक्टर अजित इतके बिझी असतात की नंबर्स नुसते वेटिंग वर येतात आणि त्यांचे व्हॉइस मेसेज तरी आपल्याला भेटतात. तर आपण लकी आहोत की ते तरी आपल्याला भेटत आहे. तर असंच ह्या पृथ्वीवर शक्तीचा लाभ घेत राहायचा आहे. आणि आता आपण डॉक्टर अजितकडनं डॉक्टर अजितची वाणी पण ऐकूया आणि पाणी पण सिद्ध करूया. परम जी को नमस्कार। आज मार्च 25 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पीटीवाई कर्ताओं को डॉक्टर अजीत का सूरत से आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि। प्रसाद इत्यादि। जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने, पप्र पानी पप्र प्रसाद बन गया, ग्रहण कीजिए, पृथ्वी शक्ति पाई। परम जी वचन 1904 ऑनवर्ड्स, मैं माथे की तंगी
परेशानी नहीं चाहता। 1993 अक्टूबर 3 को परम जी यह वचन बोले थे। विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 का 9वां मीन मास का 12वां दिन है और कृष्ण पक्ष की एकादशी है और आज पाप मोचिनी एकादशी स्मार्ट वैष्णव के अनुसार है। तो सुबह करीब 5 बजे एकादशी शुरू हुई और कल बुधवार को करीब सुबह 4 बजे तक एकादशी रहेगी। एकादशी का दिन कई लोग अनाज नहीं खाते और फल इत्यादि खाते हैं, तो स्वास्थ्य के लिए अच्छा है, धर्म के लिए भी अच्छा होगा। अपने श्रद्धा की बात है। डॉक्टर किसी की श्रद्धा पर कुछ बोलते नहीं, सब अपने अपने करो। तो 15 दिन में एक बार अनाज नहीं खाना या कम खाना और एटलीस्ट चावल नहीं खाना, वो स्वास्थ्य के लिए ठीक है और शुगर होने की संभावना कम रहती है। तो एकादशी के दिन एकादशी के दिन परिवार में से कलह कम हो जाए, दूर हो जाए, इसी हेतु विशेष शक्ति वाला दिन होता है। तो इसी हेतु 15 दिन के लिए पत्र ले लें कि घर में से कलह कम हो जाए, दूर हो जाए और अपने गुस्से पर काबू करने के लिए परम श्वास का प्रयोग करते रहें। रोजाना 3 बार या जब भी आवश्यकता हो तब परम श्वास करें और परिवार वालों को सुधारने की ज्यादा कोशिश न करें। अन्य का व्यवहार चाहे कैसा भी हो, अपना व्यवहार A ग्रेड का रखें। अपना व्यवहार B ग्रेड का या C ग्रेड का होगा तो कलह होना ही होना है। रोज परम योग करके अधिक बुद्धि प्राप्त करें और अपना व्यवहार सुधारें। पत्र लें, झगड़ा कम या दूर हो जाएगा। आज के दिन गर्भ गीता पढ़ना और अमल में रखना लाभ में रहता है। गुरुवार को इनकम वृद्धि पितृवाई क्लास और मासिक शिवरात्रि सुबह 7 बजे मनाई जाएगी। शुक्रवार को शाम को 7 बजे गोकुल नगर मेन सेंटर में परमजीत ध्यान क्लास होगा और 29 तारीख को शनिवार को अमावस है, तो सुबह 7 बजे क्लास में गोकुल नगर में मनाई जाएगी और पितृवाई ओवार विधि, उतार विधि इनको कराना हो तो वे अमीषा माता को रजिस्ट्रेशन करा दें, आपको लिंक भेजी जाएगी। जिनका भी जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी यजमान बने हुए हैं उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा और अपनी चैनल्स THF और अन्य देश विदेश में अनेक चैनल्स को अनेक लोगों से आप आज सब्सक्राइब कराइएगा। परम जी को और शरणम शरणम गच्छामी। तर हे होती डॉक्टर अजितची वाणी। तर जसं डॉक्टर अजितने सांगितलं त्याप्रमाणे गुस्सा कंट्रोल करण्यासाठी पण परम श्वास घेऊ शकतात, सकाळ दुपार संध्याकाळ किंवा जेव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तुमच्या अनुकूलता प्रमाणे। तर आणि त्यांनी जसं सांगितलं की कोणाची श्रद्धा किंवा विश्वासवर डॉक्टर अजित कधीही काही टिप्पणी करत नाही किंवा त्याच्यावर बोलत नाही, पण त्याच्यावर त्या आयुष्यामध्ये पण जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर P3Y शक्तीचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता। आता आपण करूया साप्ताहिक पप्र। तर पप्र म्हणजे इच्छापूरक संकट मोचन, 1 ते 11 वाक्य। तर हे 11 वाक्य बोलण्याने आपली कुठलीही इच्छा पूर्ण होऊ शकते, पण ते काय असावी, करेक्ट असावी आणि नुकसानदायक असेल
तर ते इच्छा तुमची पूर्ण होणार नाही, किंवा तुमच्या लाभमध्ये नसेल तर तरी पण ती इच्छा पूर्ण होत नाही. तर असे काहीही कितीही आणि कुठलीही इच्छा तुम्ही पत्रामध्ये मागू शकतात. फक्त शर्त इतकी आहे की पत्र मागितल्यानंतर त्याला लिहायचं आहे की तुम्ही पत्र काय, इच्छा काय आहे, पैसे काय बोलले आहेत आणि प्रचार काय बोलले आहेत, ह्या 3 गोष्ट आहे. तर डॉक्टर अजित सांगतात की 3 गोष्ट द्या आणि जे पाहिजे ते घेऊन घ्या. तर प्रामाणिकता, समर्पण म्हणजे पैसे, आणि तिसरं आहे समय म्हणजे प्रचार. आणि जे पाहिजे ते घेऊन जा. हे दुकान आहे आणि उधारची आहे. कोणी तुम्हाला विचारायला येणार नाही की तुम्ही इतके पैसे आता दिले, तेव्हा दिले, काय दिले. त्याची प्रामाणिकता आपल्यामध्ये असायला पाहिजे. माझी इच्छा पूर्ण झाली, आता मी लवकरात लवकर पैसे देऊन टाकतो. आणि जितके तुम्ही लॉयल राहणार, जितके तुम्ही प्रामाणिक राहणार, तितकी शक्ती तुम्हाला जास्त भेटणार. हे अनुभवाची गोष्ट आहे. तर चला आपण करूया हा साप्ताहिक पप्र. तर डॉक्टर अजितनी ह्या क्लासला आशीर्वाद दिलेला आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करतील, नेहमी अटेंड करत राहतील, त्यांचं पूर्ण आठवड्यात चांगलं जाणार, हशी खुशी आनंदित आणि सुख जाणार. कारण की मंगळवार आहे, तर सगळं त्यांच्या आयुष्यामध्ये मंगळ होणार आणि त्यांची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार. तर ह्या क्लासला त्याचे आशीर्वाद आहे. तर क्लास अटेंड करणे हे पण पृथ्वीबाई शक्ती घेण्याचा एक मार्ग आहे की ज्याच्यामध्ये आपण आपली शक्तीला पॉलिश करतो आणि परमजितच्या शक्तीसोबत प्रत्येक वेळा कनेक्टेड राहतो. तर चला करूया साप्ताहिक पप्र. बोलूया 1 ते 8 वाक्य. ज्यांना येत आहे ते माझ्या सोबत बोला, ज्यांना येत नाहीये ते मी बोलवते तसं बोलायचं आहे. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदम शरणं गच्छामि, चरणम शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, आजचा हा मंगळवारचा दिवस माझा चांगला गेला, त्याबद्दल तुम्हाला तुमचा खूप आभार. परमजी, ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस माझे चांगले जाओ असं करा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढो. मुलांचं चांगलं करिअर हो, त्यांची यादशक्ती वाढो, स्कूल, ट्युशन मध्ये चांगले अभ्यास करो, स्वस्थ राहो असं करा. घरामध्ये जेही रोग, तकलीफ, बिमारी आहे ते पप्र पाणी पिल्याने कमी हो असं करा. लढाई, झगडा, मनभेद, घरातले जेही नेगेटिव्ह वाइब्स आहेत त्याला कमी करा. माझं डोकं शांत करा. टेन्शन, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग कमी करा. मी पॉझिटिव्ह राहू, आनंदात राहू, खुश राहू, सकारात्मक विचार ठेवू असं करा. माझ्या अवतीभोवतीचे जेही लोक आहेत ते माझा लाभ मध्ये असो. मी कोणाची टिप्पणीसाठी घाबरू नये. मी जिथेही काम करत आहे त्या कामामध्ये, त्या ऑफिसमध्ये मला यश द्या. माझे बॉस, मॅनेजर, एम्प्लॉई, कलिग, क्लायंट हे सगळेच लोक माझ्या लाभ मध्ये असो असं करा. या आठवड्यामध्ये मी चांगले आणि एफिशियंट काम करू, एफिशियंटली मी माझ्या कामाचं डिलिव्हर करू असं करा. मला यश आणि सफलता द्या. ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस माझे चांगले, शुभ आणि आनंदात जाओ असं करा. कुठलेही विघ्न, तकलीफ येऊ नये. जर आले तर पप्र करण्याने ते दूर हो. पप्र करण्याने माझी पप्र इच्छा पूर्ण हो असं करा. वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये 10 रुपया किंवा जे तुमची इच्छा परमजींना देईल, किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल, 1 गुरुवारचा ऑनलाईन क्लास अटेंड करेल आणि 2 व्यक्तींना हा गुड लक पप्र कार्ड ऑफर करेल. तर हे झाला पप्र. तर हा आपण साप्ताहिक पप्र घेतो, त्यामुळे आपण 9व्या वाक्यामध्ये सगळीच इच्छा मागतो. पण आपली जर इंडिव्हिज्युअल कुठलीही इच्छा असेल, फॉर एन एक्झाम्पल तुमच्या ऑफिसमध्ये काही प्रेझेंटेशन आहे किंवा घरामध्ये अचानक पाहुणे आलेले आहे तर त्यांचा स्वयंपाकाचा आहे किंवा बाहेर जात आहेत काहीतरी व्हेकल पाहिजे आहे, या सगळी वेगवेगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला
वेगवेगळे पप्र घ्यायचं आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये म्हणजे 1 ते 8 वाक्य, 9व्या वाक्यामध्ये कुठलीही एक इच्छा. ओके. मग 10व्या वाक्यामध्ये ते इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही तुम्हाला पैसे तुम्ही कमिट करतायत ते, आणि 11व्या वाक्यामध्ये प्रचार, हे बोलायचं आहे. आणि दुसरी इच्छा असेल परत 1 ते 8 वाक्य. ओके. आणि जर तुम्हाला स्टार्टिंग मध्ये कळत नसेल, जे ऑनलाईन बघत आहेत आणि आता जे जुडलेले आहेत, तुम्हाला जर स्टार्टिंग मध्ये पप्र घ्यायचे जमत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला 2-3 वेळा पप्र घेऊन दाखवेल की कसं घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः शिकून जाणार आणि स्वतः पण करू शकता. आता बुद्धिमत्ता वाढायला आणि एकाग्रता शक्ती वाढायला, आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, त्याच्यासाठी जे दिव्य क्रिया परमजीने दिलेली आहे त्याचे नाव आहे परम नाद, परम योग. तर परम योग हे एक दिव्य क्रिया अशी आहे की ह्याच्याने आध्यात्मिक उन्नती होते. तर आताच डॉक्टर अजितनी त्यांच्या ध्यान क्लास मध्ये सांगितलं होतं की आध्यात्मिक उन्नती का असायला पाहिजे किंवा आध्यात्मिक उन्नती काय असते. ऍक्च्युली आपल्याला माहिती नाहीये की आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय. प्रत्येकाची व्याख्या आणि स्टेज वेगवेगळे असतात. पण जसं डॉक्टर अजितनी सांगितलं की जे नवीन व्यक्ती आहे की जे आता जुडलेले आहेत त्यांना सांगण्याप्रमाणे आध्यात्मिक उन्नती माणसाला का हवी, हे फक्त आयुष्य जे संसारात आहे त्याच्यातून बाहेर निघायला नाही. आध्यात्मिक उन्नती म्हणजे बुद्धीची उन्नती. आणि जेव्हा आपली बुद्धीची उन्नती होते तेव्हा आपण सही निर्णय घेतो तेव्हा आयुष्य आपलं चांगलं होतं. तर म्हणूनच आध्यात्मिक उन्नती असणे गरजेचं आहे. का आपण आपल्या आयुष्यामध्ये असे हुशार व्यक्तीला शोधतो की अरे कोणीतरी हुशार भेटायला पाहिजे की जे आपल्याला चांगलं मार्गदर्शन करेल किंवा गाईड करेल. तर जेही मोठे व्यक्ती आहे ते आध्यात्मिक उन्नती केलेलेच असतात, म्हणून त्यांच्याकडे बुद्धिमत्ता जास्त आहे. पण कमी वेळामध्ये जर तुम्हाला स्वतःची बुद्धी वाढवायची आहे तर परमयोग हे अति सोपी आणि दिव्य क्रिया आहे. तर आपण करूया आता परम नाद. तर कसं करायचं आहे, तर परम श्वासची क्रियाप्रमाणे श्वास घ्यायचा आहे तोंडाने, लांब श्वास घ्यायचा आहे, छातीत भरायचा आहे आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. नाकातून श्वास बाहेर काढताना भोवरा गुंजन करतो तसं गुंजन होतं. मी तुम्हाला एक करून दाखवत आहे. हे आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. जितके लांब आणि लाऊड तुम्ही हे परमनाद करणार तितकी परमजीची शक्ती तुमच्या अवतीभोवतीला सक्रिय होईल, काम होईल. आणि हे अनुभवाची गोष्ट आहे आणि अनुभव झाला तर स्वतःकडे नाही ठेवायचा, क्लासमध्ये शेअर पण करायचा. तर चला करूया आपण परमनाद. त्याच्यासाठी बोलू 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतम शरणं गच्छामि, आनंदम शरणं गच्छामि, चरणम शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करते हूँ। परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, माझ्या आध्यात्मिक उन्नती करा, बुद्धी विकास करा, पृथ्वीवाय शक्तीने आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ आणि नवीन नवीन लोकांमध्ये प्रचार करण्याची हिम्मत आणि बुद्धी द्या। रात्री चांगली झोप येऊ द्या, माझं मन डोकं शांत करा। 3 लांब परमनाद। मस्तीच नमून आपली सगळी इच्छा मागून घ्या। तर तुम्ही सगळ्यांनी जेही इच्छा मागितली तर परमजी आणि डॉक्टर अजितचे स्मरण करून आपण सर्वांना आशीर्वाद की तुम्ही जेही इच्छा मागत आहात, जे मागितली ते परमजी लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण करू। तर
हे परमनाद सकाळ दुपार संध्याकाळ करू शकतो. सकाळी जसं आपण बेडमधून उठतो तसा, दुपारी 12 वाजता आणि रात्री झोपताना. पण 3 हे परमनाद तर करायचे, त्याच्यामध्ये विसरायचं नाही. पण विशेष 3 परमनाद पण तुम्ही करू शकतात. जेव्हा तुम्ही कामाला जातात, घराच्या बाहेर पडतात, तेव्हा एक आंघोळ झाल्यानंतर, आणि तिसरं संध्याकाळी 7 वाजता लक्ष्मी परमनाद. पण 3 परमनाद तर करायचेच आहे, विसरायचे नाही. 2 मिनिटं लागतात परमयोग करायला, पण त्याची परमजीची शक्ती आपल्या सोबत राहणार तर आपलं काम एकदम सुरळीने, एकदम क्लिअरली, चांगल्या पद्धतीने होणार जाणार. तर सब गामों में एक गाम, उमरगाम उमरगाम. तर उमरगाम हे एक असं स्थळ आहे की ज्याच्यामध्ये परमजीने तिथे कुंभची शक्ती ठेवलेली आहे. जेही व्यक्ती उमरगामला जातात त्यांना एक अद्भुत शांतीचा अनुभव होतो, आणि 3 दिवस ते 3 महिन्यांमध्ये काही ना काही चमत्कार त्यांना बघायला भेटत. आणि पितृदोष निवारण पण होतो आणि पितृशांती तिथे भेटते. त्या व्यतिरिक्त आपली जेही मोठी इच्छा आहे ते पण तिथे पूर्ण होते. तर जेही व्यक्ती परमजीची शक्ती जास्तीत जास्त घेऊ इच्छिता ते लोक महिन्याचे एकदा तरी उमरगामची यात्रा होत असते. तर 13 एप्रिलला पुढची यात्रा आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही येऊ उमरगामची यात्रा करू शकतात. तर उमरगामची यात्रा करण्यामध्ये खूप फायदे आहे, पण मी इतके फायदे आता कितीही सांगितलं पण परत आलं की तुमच्या अनुभवावर आहे. किती लोकांचे अनुभव आहे की त्यांचे आयुष्य आधी एकदम चलविचल होतं, पण जेव्हापासून त्यांनी उमरगामची यात्रा सुरू केलेली आहे त्यापासून त्यांचे आयुष्य खूप सुंदर, चांगलं आणि आनंदित झालेलं आहे. तर विना प्रचार नाही उद्धार. तर प्रचार म्हणजे कसं आहे की मी आयुष्यामध्ये सुखी झालो तर मी काय म्हणतात त्याला, स्वार्थी होणार नाही, मी मतलबी राहणार नाही. माझ्या अवतीभोवतीचे जेही लोक आहे मी त्यांना सांगत राहणार आहे. फॉर एन एक्झाम्पल, जेव्हा आपण कुठल्या तरी रेस्टॉरंटला चांगलं जेवण करायला जातो तेव्हा आपल्याला ते रेस्टॉरंट काहीच देत नाही, ना पैसा देतो, ना काही देतो, ना मूल देतो, ना काहीच देत नाही. तरी पण आपण दुसऱ्यांना सांगतो, अरे त्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला खूप छान भेटतं. काय भेटलं ते सांगून? काहीच भेटलं नाही. पण जे व्यक्ती तकलीफ मध्ये आहे, प्रॉब्लेम मध्ये आहे, त्या व्यक्तीला एकदा जर तुम्ही हे P3Y शक्ती दिलं, गुडलक पत्रकारक पण ऑफर केला आणि त्या व्यक्तींचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्हाला किती आशीर्वाद भेटतील. तर हे जे तुम्ही करत आहात, लोकांना जे तुम्ही ऑफर करत आहात, हे तुम्ही त्यांच्यासाठी करत नाहीये, हे तुम्ही स्वतःसाठी करताय. मी चांगला व्यक्ती बनतोय तर मी लोकांसाठी चांगला व्यक्ती बनतोय, मी माझ्यासाठी चांगला व्यक्ती बनतोय. मला स्वतः त्या कॅटेगरीमध्ये बसायचं आहे की मी स्वार्थी नाही. मला लाभ झालेला आहे तर मी तुला सांगतोय, तुला करायचं असेल तर कर, नाही तर जाऊ दे. हे खुमारी, हे हिम्मत आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीमध्ये खुमारी असेल, परमजी प्रत्ये जास्त प्रेम असेल, तो नक्कीच बुद्धिपूर्वक ए ग्रेडचा प्रचार करू शकणार आहे. तर ए ग्रेडचा प्रचार करण्याने आपले पाप कट होतात आणि त्यामुळे आपण आपलं जे लेवल आहे ते हळूहळू आपण वरती जाऊ शकतो. तर आपला अवतीभोवतीचे जेही व्यक्ती आहे त्यांना हे माहिती असायला पाहिजे की P3Y शक्ती हे काय आहे. आणि जर त्यांना माहिती नाही, त्याच्यामध्ये चूक कोणाची? आपली, की त्यांना माहिती नाहीये म्हणून ते दुखी आहे. आणि तो काय करतोय काय नाही करतोय तर त्याचा प्रश्न आहे, आपला काही प्रश्न नाहीये. मी माझी जबाबदारी बरोबर पाडली, मी त्याला सांगितलं, आता तो त्याचा प्रश्न आला. तर डॉक्टर अजित इतके सीधे आणि भोळे आहेत का ते म्हणतात प्रत्येक व्यक्तीने गुरु बनायला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये पुढे जायला पाहिजे, का एकाच व्यक्तीने त्या स्थानावर बसायला पाहिजे. म्हणून आपल्याला आपल्यामधून वरती आपल्याला कसं यायचं आहे, किंवा आपण जे फक्त मनुष्याच्या ढाच्यामध्ये आहोत, पण आपले गुरु आपल्याला म्हणतात की नाही, त्या ढाच्यावरनं पण तुम्ही पुढे जाऊ शकतात. मेहनत तर करा, विचार तर करा. तर हे परमजीने आपल्याला हे मार्ग पण दिलेला आहे की ह्याच्याने तुम्ही लोकांचे दुःख तकलीफ दूर पण मार्ग पण दाखवू शकतात आणि त्यांचे प्रेरक गुरु पण बनू शकतात. तर असं तुम्ही पण स्वतः बनवू शकतात. तर हे मराठी क्लास आहे, त्याच्यामधलं हे गरजेचं नाहीये की कविताच क्लास घेणार, हे गरजेचं नाहीये. जेही व्यक्ती आहे की त्यांना सांगायचे आजच्या माझा क्लास आहे, ट्रेनिंग घेऊन घ्या आणि क्लास सुरू करा. आपला क्लास आपल्या पद्धतीने घ्यायला, तुमचे पण अनुभव तुम्ही लोकांना सांगू शकणार आहे. ओके, तर हे महत्व झालं. तर आता आपल्यामध्ये सर्वेश भाऊ आणि बालकृष्ण भाऊ आहे की ज्यांनी मागच्या महिन्याची 16 मार्चची उमरगाम यात्रा केली होती. तर मी त्यांना रिक्वेस्ट करते की 1 मिनिटामध्ये त्यांनी त्यांचे अनुभव सांगावा की उमरगामला जाऊन, बालकृष्ण सर तर पहिल्यांदाच गेले होते उमरगामला, तर तुम्हाला कसं अनुभव झाला ते सांगावं.
सर्वांना माझा चरणम शरणम गच्छामी. मी काहीतरी भावना, काहीतरी अपेक्षा मनात घेऊन गेलो होतो आणि तिकून येताना मी एवढा फ्रेश होऊन आलो का डॉक्टर अजितांचं डायरेक्ट प्रत्यक्ष दर्शन, त्यांचे पाद्य मला घरी येऊशेच वाटत नव्हतं का इथून आता घरी जायचं नाही, आपलं जीवनच आता इथं आहे. आणि मी मनात असं ठरवलं, जेव्हा जेव्हा मला नोकरीमुळे जेव्हा जेव्हा ऍडजस्ट होईल तेव्हा मी नक्कीच उमरगावला जाणार आणि यात्रा करणार. तिथं गेलेला प्रत्येक माणूस हा आतून सिद्ध होऊन येतो आणि आतून सिद्ध झालेला माणूस हा आयुष्यात कधी कधीही पराजित होत नाही, तो यशस्वीच होतो. हा इतका मोठा. आणि आजचं सकाळचं मी एवढं दाबून प्रपत्र केलं, माझी कोर्टाची केस होती, मी 5:30 हा. वाजता मोकळा झालो आणि आनंदाने घरी आलो आणि 1 नंबरने माझा मी क्लास आजचा जॉईन केला. एवढं वाह. सिद्ध, एवढं सात्विक, एवढी मजा आली का माझ्या आयुष्यात मी जेवढे यात्रा केल्या तेवढे सगळे पहिले मला उमरगाव की यात्रा सबसे बडी यात्रा हा मला अद्भुतीचा अनुभव आला. वा 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 वा. खूप छान अनुभव सांगितला बालकृष्ण दादा. तर हेच अशीच प्रेरणा बालकृष्ण दादाकडनं आपल्याला घ्यायची आहे आणि उमरगावची यात्रा करायची आहे. आता तुम्ही गेलेच नसते तर तुम्हाला कळालं कसं असतं की मनाची शांती अशा प्रकारे पण भेटू शकते किंवा माझी इच्छा अशी पण पूर्ण होऊ शकते. बरोबर. बरोबर ना. तर बघा, तर हे अशी अशी प्रेरणा आपण दादाकडनं पण घ्यायचं आहे. तर डॉक्टर अजित तिथे भेटतात पण, तिथे हिलिंग पॉवरचा प्रयोग पण होतो, समुद्र किनारा आहे, आपलं स्वतःचा P3Y ध्यान केंद्र पण आहे. तर इतका आनंदाचा आणि मजाचा ते स्थळ आहे आणि तिथे शक्ती ठेवलेली आहे. येणाऱ्या व्यक्तीला 100% आनंदाचा आणि सुखाचा अनुभव येणारच येणार. तर प्रत्येकाने उमरगाम यात्रा करायलाच पाहिजे. तर बालकृष्ण साहेब बालकृष्ण दादा जे आहेत ते आणि त्यांचे परिवार परमजीचे जीव आहे की त्यांना एकच वेळामध्ये परमजी प्रती इतकं आकर्षण झालेलं आहे की ते मंगळवारचा क्लास पण अटेंड करतात आणि लवकरात लवकर शक्य झालं तसं उंबरगामला पण जाऊन आले. आणि त्याची नोंद डॉक्टर अजितनी स्वतः घेतलेली आहे की नाही, बालकृष्ण सोना तिथे येऊन गेले आणि त्यांच्या फॅमिली सोबत आले. तर डॉक्टर अजितचे तुम्हाला विशेष आशीर्वाद. तर चला करूया क्लास समापन. तर असं तुम्हाला जेही P3Y चा अनुभव झालेले आहेत तर ते अनुभव सांगता आणि शेअर करता पण शिकायचं आहे. तर चला करूया क्लास समापन. बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी आजचा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम नमः. परमजी की जय हो, जय जयकार हो. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत हसत राहा, हसवत राहा, P3Y प्रचार करत राहा आणि आयुष्यामध्ये पुढे जात राहा. काही अडचण असेल, काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला फोन करू शकता किंवा डॉक्टर अजितची ऑनलाईन अपॉइंटमेंट पण घेऊ शकता. सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. P3Y शक्ति से काम बने, जो परम जी और डॉक्टर अजित की बात माने.